बॉलिंग ट्रॅकवर परशुराम साठे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या स्पेलसाठी. ओव्हर द विकेट, पहिला बॉल लॉफ्ट केलाय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू जाईल. अंपायर सिग्नल. 6 रनसाठी पहिल्या बॉलवर हा वेलकम सिक्सर पाहायला मिळालाय. परशुराम साठे यांच्या विरुद्धामध्ये स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला, जसा टप्पा पडला दिशा हेरली बॅट्समन सिद्धेश कडून यांनी ज्या प्रकारे लॉफ्ट केला, षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने 39 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी धावा खर्च करायचे असतात ॲज अ बॉलर म्हणून, परंतु ॲज अ बॅट्समन म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहे परंतु या क्षणाला विनीतच्या माध्यमातून होते ही चूक. थोडासा दूरवर होता विनीत, परंतु जर धावला असताना तर कदाचित या बॉलला स्टॉप देखील करू शकला असता. ॲक्शन रिप्लेमध्ये फटक्याची पुनरावृत्ती, षटकाराबरोबर चौकार देखील आला. 43वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा दबाव वाढलाय परशुराम साठे यांच्यावर देखील, कारण ज्यावेळेस बॉलरच्या विरुद्धमध्ये मोठे फटके येतात, मिसफिल्डिंग होते, त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील थोडासा ढासळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक मोठा फटका टोलावलाय, परंतु अंपायर सिग्नल येईल. 6 रनसाठी सिद्धेश कडू मात्र खऱ्या अर्थाने स्वतःला सिद्ध करत असताना या मॅचमध्ये सुरुवातीला धावांपासून वंचित होतो, परंतु त्यानंतर धावा पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू हे प्रात्यक्षिक सांगत असताना 12 बॉल त्याने आतापर्यंत पेस केलेत. 38 रनवर तो खेळतोय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये जर 12 धावा आल्या ना तर या स्पर्धेतील पहिले अर्धशतक सिद्धेश कडूच्या नावावर पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता.